हे पहा फ्रेंड, स्टिच करून घेतले मी कटोरी आणि आता साईड पीस स्टिच करते. हे पहा 2 कटोऱ्या अशा प्रकारे स्टिच करून घेतलेले आहेत आणि हे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे या कपड्याची ती सगळी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. चला मी सगळेच पार्ट स्टिच करून दाखवते. पहा माझं ब्लाऊज स्टिचिंग करणं झालेलं आहे. हे पाठीचा पार्ट स्टिचिंग करणं झाला आहे आणि हे समोरचा पहा हे स्टिचिंग करणं झालेलं आहे आणि हे नाही का दुसरा पार्ट, हे दुसरा पण पार्ट स्टिचिंग करणं झाला आहे. हे पहा ही आय पट्टी आहे आणि ही हुक पट्टी आहे. म्हणजे हिला आपल्याला काज करायचे आहेत आणि हिला आपल्याला बटन लावायचे आहेत. काज बटनचं ब्लाऊज आहे. हे पहा हे पहा तुम्हाला मापपत्र सगळे सांगितलेलेच आहेत समोर. हे पहा हे स्लीवला आपण डिझाईन घेतली. कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा. डिझाईन तुम्हाला माझ्याकडून डिझाईन शिकायची असली तर मी तुम्हाला एखादा व्हिडिओ स्पेशल ह्याच डिझाईनचा व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. आता मी दुसरी एक स्लीव बनणं झाली माझी रेडी. आता दुसरी स्लीव बनवायला मी. हे पहा डायरेक्ट ही जी बॉर्डर आहे बघा. हे पहा ही आपली बाही आहे 10.5ची आणि आपल्याला ठेवायची 8.5ची बाही. त्यामुळं मी हे पहा हे जे आहे ते पट्टी अशी दुमटून घेतलेली आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती बॉर्डर अशी टीच करते. पहा टीच करते अशी बॉर्डर. आता ही सगळी टीच झाल्यानंतर आपल्याला जी डिझाईन बनवली आपण डिझाईन पण बनवून ठेवली. लांबलचक असं लांब कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण डिझाईन बनवून घेतली. म्हणजे प्लेट बनवून घेतल्या. हे पहा प्लेट बनवून घेतल्या आहे. आता याला आपल्याला ह्या कपड्यावर टीच करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. ह्या कपड्याचे खूप दोरे निघतात फ्रेंड. तुम्ही सांगा मला हे तुम्हाला ब्लाऊज कसं वाटलं. आणि आता फॅशनेबल साड्या निघाल्यात कारण ट्रेंडिंगमध्ये हे 2-3 ब्लाऊज डिझाईन आहे ती स्लीवमध्ये. हे पहा एकदम सेंटरला आपण किनारी मारून घेतोय एकदम. हे पहा हे पहा टीच केलेली आहे. ही बॉर्डर जी आहे ती टीच केलेली आहे आपण. आता मला ह्याच्यावर आपली हे घ्यायचं आहे आणि हे कंटिन्यू फक्त बॉर्डर तेवढीच घ्यायची कारण आपली ही पण डिझाईन बसली पाहिजे. त्यामुळे चला फ्रेंड आपण जोडून घेऊ. तुम्हाला मी सांगते छोट्या टिप प्लीज. हे बघा असं सोडून द्यायचं मोकळं आणि स्लीवला असं खाली सोडून द्यायचं मोकळं. टीच करून घ्यायचे. आपल्याला डबल लेस लावायची आहे आणि आपला कुंडी गळा आहे तर त्याला डबल लेस लावून घ्यायची आहे. बघा फ्रेंड असं काचा मारून घेतला आहे. मी प्लेट बनल्या. काचा मारून घ्यायचा. काचा मारून घेतला का आता ह्याला ह्या काच्यावर म्हणजे खाली सेंटरनुसार ठेवून घ्यायचं. हे पहा ह्याला असं ठेवून घ्यायचं सेंटरनुसार आणि ह्या सेंटरमधून इकडं अर्धं सेंटर काढून द्यायचं आणि इकडं अर्धं सेंटर काढून द्यायचं. हे पहा आता आपण टीच करून घेतलेली आहे बाही. हे पहा आता या किनारीवर आपल्याला एक टीप टाकायची आहे. ते डाब टीपच समजा तुम्ही. हे पहा हे सेंटर किती भारी आलेली स्लीव आपली पहा. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. मी तुम्हाला सांगेल कशी बनवायची काय. हे पहा आता डायरेक्ट पूर्ण स्लीव बसलेली आहे. ह्या टाईपला थोडासा जोड येते तर मी देईल ते जोड. हे पहा आधी ही किनारी टीच करून आधी ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. हे पहा गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. हे कटोरी ट्रक्स बघा एकदम भारी आलेले आहेत. हे आईपट्टी हुकपट्टी म्हणजे काचपट्टी बटनपट्टी सॉरी. हे पहा हे बाहेर. हे पहा आणि गळ्याला हे घेतलेलं आहे लावून आणि हे फूल बनवून घेतलेलं आहे. हे फुलाला लटकन आणि हे लटकन साधे आपले नॉटचे. ब्लाऊज कसा वाटला सांगा मला कमेंटमध्ये. बाय मित्रांनो.